जय जिनेंद्र. पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ 6 भाग 51. आंतरराज्यीय संबंध. प्राचीन काळात भिन्न भिन्न देशामध्ये कशा प्रकारचे संबंध असत याचेही विवेचन जैन राजनीतिशास्त्रज्ञांनी केलेले आहे. सोमदेवांनी धर्मविजयी, लोभविजयी व असुरविजयी असे विजेत्यांचे 3 प्रकार केलेले आहेत. धर्मविजयी राजा शत्रूंचा पराभव करतो, पण त्याच शत्रूला आपल्या अधिपत्याखाली सत्तेवर बसवितो, राज्य खालसा करीत नाही. लोभविजयी राजा धन व भूमीची प्राप्ती करतो, तथापि इतर बाबतीत राजाला किंवा प्रजेला पूर्णपणे स्वातंत्र्य देतो. तर असुरविजयी राजा धन भूमीबरोबरच राजाचा विनाश करून त्यांच्या मुलाबाळांचाही नाश करतो. भारतीय व जैन परंपरेनुसारही शेवटच्या प्रकारच्या राजाला अयोग्य व पहिल्या प्रकारच्या राजाला योग्य राजा म्हटले आहे. नीतिवाक्यामृतमध्ये शांतता काळातील व युद्ध काळातील आंतरराज्यीय संबंधांचे वर्णन केले आहे. आधुनिक काळाप्रमाणे प्राचीन काळात कायमस्वरूपाच्या दूतांची नेमणूक केलेली दिसत नाही. तरीही काही विशिष्ट कारणासाठी तह करण्यासाठी राजदूत पाठविले जात होते असे दिसते. राजदूत हा अमात्याच्या बरोबरीचाच प्रशासकीय अधिकारी समजलेला असून तो कुलीन, चतुर, निर्लोभी, विद्वान, उदार, बुद्धिमान असणे आवश्यक मानलेले होते. दूताने नैतिक उपायांनी शत्रूची सैन्यशक्ती नष्ट करणे, राजनैतिक मार्गाने शत्रूला दुर्बल बनविणे, त्याच्या अधिकाऱ्यांना फितूर करणे, सैन्यात, राजगृहात फितूर निर्माण करणे, निरनिराळ्या वेशातील आपले हेर तेथे नेमणे, शत्रूच्या सर्वांगीण प्रगतीची माहिती मिळवून त्याच्या विनाशाच्या दृष्टीने प्रयत्न करणे इत्यादी कामे करणे आवश्यक मानलेले होते. वर्तमान काळाप्रमाणे प्राचीन काळातही राजदूताच्या मुखाने राजा बोलतो ही कल्पना मान्य असल्याने राजदूत अवध्य समजला जाई. राजदूताची काही विशिष्ट कारणापुरतीच नियुक्ती केली जात होती, तर हेर व दूत हे सदैवासाठी नेमण्यात येत व ते निरनिराळ्या बातम्या काढून मायदेशी पाठवीत. या हेराचे निरनिराळे प्रकार आचार्य सोमदेवांनी सांगितलेले आहेत. अशा प्रकारे शांततेच्या काळात शत्रूच्या अंतर्गत हालचालीची माहिती मिळविण्यासाठी परस्परांच्या राज्यात राजे हेरांचे जाळे पसरवित असत. प्राचीन काळात सार्वभौम राजा मांडलिक राजांचे राज्य साम्राज्यात समाविष्ट करीत नसे, तर त्यांना विशिष्ट कर दिल्यानंतर राज्यकारभाराच्या बाबतीत पूर्णपणे स्वातंत्र्य दिलेले होते. काही मांडलिक राजे आपले स्वतःचेही मांडलिक ठेवीत असत. मांडलिकांना पूर्णपणे स्वातंत्र्य असले तरी सम्राटाच्या आदेशांचे पालन करणे, वार्षिक कर देणे, युद्ध काळात राजाला सैन्याचे सहाय्य करणे, विशिष्ट उत्सवाच्या प्रसंगी राजदरबारात उपस्थित राहणे व राजाच्या प्रतिनिधीला आपल्या दरबारी मान देणे इत्यादी बंधने पाळावी लागत असत. सर्व राजनीतिशास्त्रकारांनी कोणत्याही महत्त्वाकांक्षी राजाने साम, दाम व भेद या 3 मार्गांचा आधी उपयोग करावा व 3ही मार्ग असफल झाले तरच दंड किंवा युद्ध परस्पर संबंधांच्या बाबतीत उपयोग करावा असे सांगितले आहे. युद्धाच्या भीषणतेची सर्वांनाच कल्पना असल्याने सदैव युद्ध टाळणे शक्य नसले तरी शक्यतो युद्ध टाळण्यासाठी निरनिराळे मार्ग सांगितले आहेत. विविध राज्यांनी आपल्या चारी बाजूला असलेल्या इतर राज्यांबरोबर मित्रत्वाचे तह करावेत व सत्तेचा समतोल राखण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे त्यांच्यात शांतता व कोणत्याही शक्तिशाली राज्याचे आक्रमण त्याच्यावर होत नाही असे मत दिलेले आहे. आचार्य सोमदेवांनी नीतिवाक्यामृत ग्रंथात या सिद्धांताचे विश्लेषण केले आहे. या सिद्धांताचा उल्लेख विजिगीषू राजाच्या संबंधात केला आहे. सोमदेव सुरींच्या मते मंडळाची निर्मिती उदासीन, मध्यस्थ, विजिगीषू, शत्रू, मित्र, पार्ष्णिग्राह, आक्रंद, आसार, अंतर्धी इत्यादी 9 राजाच्या अस्तित्वाने होते.
सोमदेवांनी वर्णन केलेले मंडळ कौटिल्याप्रमाणेच आहे. तथापि कौटिल्याप्रमाणे अरिमित्र, मित्रमित्र व अरिमित्रमित्र या राज्याच्या उल्लेखांची त्यांना गरज वाटल्याने त्यांनी फक्त 9 राजांचाच उल्लेख केलेला आहे. मंडळातील विजिगीषू राजाने मित्र व शत्रू राजाबरोबर अशा प्रकारचे संबंध ठेवावेत की जेणेकरून परस्परात सत्तेचे समतोलन योग्य प्रकारे राहू शकेल. आपल्या राजनीतीचा व साधनांचा त्याने अशा प्रकारे उपयोग करावा की या मंडळापैकी कोणतेही राज्य विजिगीषूला किंवा इतर कोणत्याही राजाला हानी पोहोचवू शकणार नाही. सोमदेवांच्या मते विजिगीषू राजा उत्साहशक्ती, प्रभूशक्ती व मंत्रशक्तीच्या आधाराने शत्रूवर विजय प्राप्त करू शकतो. विजिगीषूची समृद्ध कोश व बलवान चतुरंग सेना ही प्रभूशक्ती, पराक्रम व रणकौशल्य ही उत्साहशक्ती व ज्ञानबळ ही मंत्रशक्ती होय. या 3 शक्तींनी सुसज्ज असलेला राजा सर्वप्रथम युद्धाचा आश्रय घेत नाही. शत्रू राज्य किंवा प्रतिकूल व्यक्तीला वश करण्यासाठी तो साम, दाम, भेद व दंड या 4 उपायांचा प्रथम अवलंब करतो व त्यानंतर उद्देश प्राप्तीसाठी अखेरचे साधन म्हणून युद्धाचा तो अवलंब करतो. आंतरराष्ट्रीय संबंध नियमित करण्यासाठी सोमदेवांनी षाटगुण्य मंत्राचा महत्त्वपूर्ण सिद्धांत सांगितला आहे. हे 6 गुण म्हणजे संधी, विग्रह, यान, आसन, संश्रय व द्वैधीभाव हे होत. विजिगीषूने आपल्या दुर्बलतेमुळे शक्तिमान राजाला धन देऊन तह करणे म्हणजे संधी, बलवान राजाने बलहीन राजाबरोबर सुरू केलेले युद्ध म्हणजे विग्रह, विजिगीषूने शत्रूच्या प्रदेशावर केलेले आक्रमण म्हणजे यान, शक्तिवान राजाने केलेल्या आक्रमणाची उपेक्षा म्हणजे आसन, आक्रमण करणाऱ्या शत्रूपेक्षा बलवान शत्रूबरोबर केलेला तह म्हणजे संश्रय व बलवान राजाबरोबर तह व बलहीन राजाबरोबर युद्ध म्हणजे द्वैधीभाव. या सर्व उपायांच्या सहाय्याने राजा युद्ध टाळून प्रजेला सुरक्षित ठेवू शकतो, शांतता प्रस्थापित करू शकतो. जितक्या प्रमाणात शक्य होईल तेवढ्या प्रमाणात राजाने युद्ध टाळण्याचा बुद्धिबळाच्या सहाय्याने प्रयत्न करावा, कारण बुद्धिबळ शक्तिबळापेक्षा सर्वश्रेष्ठ असते. साम, दाम, भेद, दंड इत्यादी विविध उपायांनी राजाने उद्देशपूर्तीचा प्रयत्न करावा व तो असफल झाल्यास मात्र शस्त्रबळाचा मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करण्यास सुरुवात करावी. सोमदेवांच्या मते शत्रू बलवान असेल तर त्याच्याबरोबर कधीही युद्ध करू नये, उलट तहच करावा. युद्ध केल्यास आपले अस्तित्वच नष्ट होण्याची शक्यता जास्त असते. सोमदेवांनी कुटयुद्ध व तुष्णीयुद्ध हे युद्धाचे 2च प्रकार सांगितलेले आहेत. कुटयुद्धात एका शत्रूवर आक्रमण करणार असे जाहीर करून सैन्य परतवून दुसऱ्या शत्रूचाच युद्धाच्या साहाय्याने नाश केला जातो व तुष्णीयुद्धात विष देणाऱ्या किंवा वार करणाऱ्या घातक व्यक्तीला शत्रूकडे पाठवून शत्रूचा नाश करण्यात येतो. धर्मयुद्ध मानवी सहृदयक दृष्टिकोनातून केले जात असे. शत्रूचा विनाश करणे हा या युद्धाचा मूळ हेतू नसे. शत्रूला फक्त पराभूत करून आपल्या ताब्यात घेतले जाई. धर्मयुद्धाचा उद्देशच धर्माची स्थापना करणे व अधर्माचा नाश करणे हा होता. त्यामुळे विषारी बाण या युद्धात वर्ज्य होते. समबलवान शस्त्रधारी शत्रूबरोबर युद्ध होई. कुटयुद्धात नियमांचे पालन केले जात नसे. आचार्य सोमदेवांच्या मते शत्रू मद्यपान करून किंवा आळसात पडलेला असेल तो काळ शत्रूच्या नगराला वेढा घालण्यास व शहरात सैन्य घुसविण्यास योग्य होय. आचार्यांच्या मते विजिगीषूच्या सैन्याने युद्धकलेच्या शिक्षणाप्रमाणे युद्ध करणे व शत्रूकडून होणाऱ्या प्रहाराकडे लक्ष ठेवूनच युद्ध करावे. तसेच कुटयुद्धातही संग्रामभूमीवर पडलेल्या, भयभीत झालेल्या, शस्त्रहीन, पळून जाणाऱ्या शत्रूवर हल्ला करू नये. युद्धात अटकेत टाकलेल्या
शत्रू सैन्याला युद्धानंतर वस्त्रे देऊन मुक्त करावे. विजयी राजाने खंडणी घेऊन त्या राजालाच तो मृत झाला असल्यास त्याच्या पुत्राला सत्तेवर बसवावे. सामाजिक, आर्थिक वा धार्मिक जीवन, संस्था, परंपरा इत्यादींमध्ये कोणताही बदल करू नये. युद्धात मारल्या गेलेल्या सैनिकांच्या संततीचे पालनपोषण करणे राजाचे आद्य कर्तव्य आहे. या कर्तव्याचे पालन न केल्यास कोणत्याही राजाचे राज्य परिपूर्ण होऊ शकत नाही.